नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण करणार आहोत 15 किलो बटाट्याचे चिप्स. तर रात्रीचे बटाटे आपण साल हे काढून ठेवलेले होते, तुम्हाला दाखवते. तर हे बटाटे ना रात्रीच साल हे काढून असे पाण्यात ठेवले होते, जेणेकरून ते काळे पडू नयेत म्हणून. ह्या बकेटमध्ये ते एवढे आपले हे किसून झालेले आहेत. असे हे करून झालेत. बटाटे खूप मोठे मोठे येतं, त्याच्यामुळे ना हे खिसणीवर हे होत नाहीत. असे हे मोठे मोठे बटाटे आहेत असे. हे बटाटा असा मोठा आहे ना, हे असं ह्याचा अंदाज घेऊन हे करावं लागतं. आता हे किती लांब लांब व्हायला पाहिजे चिप्स, अंदाज घेऊन घेऊन घेऊनच करावं लागतं. हे पाण्यात टाकल्यावर कडक होते बरं काय, असे लूज पडत नाही ते. आणि हे सगळे खिसून झाल्यानंतर, म्हणजे सगळे चिप्स करून झाल्यानंतर आहे ना, इथं अगोदरच आपण थोडंसं पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवलं होतं. तर मीठ टाकून घेतले. मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण सगळं पाणी म्हणजे लगेचच म्हणजे थोडंसं शिजवून झालेलं आहे, वाफलून घेतलं एकदा की ते पाणी आहे असंच राहणार आहे. त्याच्यामुळं थोडं मीठ जर का उचलून टाकलं, म्हणजे जास्तीचं टाकलं, तर हे जे बटाट्याच्या ह्याला आहे ना, चिप्सला ना चांगलं मीठ थोडंसं लागतं. नाही तर कमी लावलं तर मग ते आळणी वाटतं थोडंसं. त्यामुळं टाकतानाच थोडंसं मीठ जरा जास्त टाकून घ्यायचं. 2 टप्प्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यावं लागेल, कारण बरंच हे शिजलं पण गेलं पाहिजे व्यवस्थित. सगळं एकत्रच टाकलं तर आपल्याला सगळं व्यवस्थित असं हलवता येणार नाही. त्याच्यामुळं 2 वेळा आपण हे शिजवून घेऊ. तर एक शिजल्यानंतर ते वाळत घालेपर्यंत दुसरं हे शिजून निघन. तर उकळी येऊन आहे ना, पाण्याला थोडंसं असं शांत झालेलं आहे. म्हणजे कधी पण आपल्याला काही शिजवायचं असलं ना, पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना, थोडंसं पाण्याची उकळी जी आलेली ना, ती थोडी स्थिर होऊन द्यायची आणि नंतरच आपल्याला जे काय टाकायचं आहे ना, तर ते टाकायचं. तर सगळं हे चिप्स ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आहे ना, म्हणजे गार पाण्यातून घातले होते, त्याच्यामुळं जे उकळी आलेलं पाणी ते पण थोडंसं हे झालेलं आहे. तर एक चांगला मोठा जाळं 7-8 मिनटंच फक्त आपण हे शिजवून घेऊ. हाताने थोडंसं तुटलं की समजायचं हे तुटले. जरा थोडंसं कच्चं राहिलं तर वाळत जर का घातले तर ते काळपट पडते. त्याच्यामुळं व्यवस्थित असं शिजलं पाहिजे. शिजल्याला लगेचच हे होतं, तुटलं जातं, त्याचा कलर पण लगेचच बदलतो. शिजलेल्या ह्याचा चिप्सचा किंवा बटाटा आपण असाही शिजवून घेतलेला ना, त्याचा कलर लगेचच बदललेला असतो. तर इथं कोंबड्यांचं आहे ना, थोडंसं जरा ओपन आहे, त्याच्यामुळं इकडं तिकडं पळत्यातच आहे. आणि हे असल्यामुळे ना, ह्यांना जे खायला टाकलेलं आहे ना, ते पण कोंबड्या काही खाद्य टाकलेलं असं ज्वारी असेल, काय आपण मका भरडा हे असं टाकलेलं खात नाही. त्यांना फिरून खाण्यातच जास्त म्हणजे आनंद वाटतो कोंबड्यांना. तर हे बघा, बटाट्याचा कलर आहे ना, थोडासा वेगळा वाटायला लागलेला. अजून एक 2-3 मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊ. 2-3 मिनटानंतर एक दुसरं अजून तोडून बघितलं तर तुटल्या पण जाते. आणि थोडंसं तोंडात टाकून बघितलं तर मीठ एकदम व्यवस्थित असं लागलेलं आहे. थोडंसं आत्ता आहे ना ओलं आहे, तोपर्यंत खारट लागते. वाळवल्यानंतर आहे ना, एकदम म्हणजे बरोबर असं मीठ ह्याला हे होतं. तर ह्याचं म्हणजे एक वेळेचा एक टप्पा शिजवून झालेला आहे. आता दुसऱ्या ह्याला ना, दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण आदण ठेवून घेऊ. आणि राहिलेले ते पाण्यातच ठेवलेले आहेत, पाण्यातून बाहेर नाही काढायचे. पाण्यातून जर का बाहेर काढले तर काळं पडते. त्याच्यामुळं असंच आहे, असंच राहून द्यायचं हे. आणि बघा, शिजल्यानंतर कसा वेगळाच एकदम पिवळसर असा, जास्त पिवळसर असा कलर झालेला आहे ह्या बटाट्याचा. तर चाळणीतून पाणी नितळण्यासाठी चाळणी आणि टोपल्याचा हे केलं. आणि पाणी नितळल्यानंतर मी साडीवर आहे असंच टाकलं. आणि टाकल्यावर नंतर असं पसरूनच टाकायचं. एका जागेवर जर का ढिगारा ठेवला किंवा असंच चाळणी मध्ये ठेवलं ना, तर एकमेकाच्या ह्यानी त्या गरमीच्या ह्यानी अजून जास्त शिजल्या जातात. आणि शिजलं तर ते तुटतं, टाकताना पण तुकडे तुकडे पडतात त्याच्यामुळे
थोडंसं टाकतानाच आहे ना साडीवर असं पातळ 2-3 जाग्यावर ह्याचं चाळणीतून पाणी काढून घेतल्यानं ते टाकून घ्यायचं. आणि बघा 2 साड्या भरलेल्या आहेत दोन्ही ह्याच्यामधल्या, म्हणजे 15 किलोचं एकदाच केलेलं आहे आपण. ही बाजरी पण उन्हात घातलेली, एकदा ऊन चांगलं देऊन घेतलं की चाळून त्यातले म्हणजे जे पावडर आपण अगोदरची लावलेली ती काढून घ्यायची. परत अजून दुसरी थोडीशी लावून परत आहे असं आपण ह्याला भरून ठेवू. तर थोडंच राहिलेलं आहे, हे वाळत घालायचं. तिघींनी मिळून हे वाळत घातलेलं आहे, त्याच्यामुळे लवकर उरकलेलं आहे. तर आपले सगळे हे जे बटाट्याचे चिप्स होते केलेले ते वाळत घालून झालेले आहेत. थोडे राहिलेत पण जास्त ऊन लागायला लागलं, त्याच्यामुळं दिदू आणि स्नेहल खाली गेलेले आहेत. तहान पण लागलेली होती, थोडं सरबत करा म्हणलं, कारण ऊन खूप लागलेलं आहे. तर आता ऊस तोड शेवटला फक्त 2 एकर ऊस राहिला होता. ते दलदलीचं जे वावर आहे ना आपलं 2 एकर, तर त्याच्यामधला तर 1.5 एकर तिकडं पलीकडे आहे. 1.5 एकरची एकच वाटणी, ही अर्धा एकरची. तर आता इथला आपला शेवट झालेला आहे. आज एवढा अर्धा एकर तोडलं की आपला ऊस सगळा संपलेला आहे तोडायचा. आणि एकही दिवस असं म्हणजे हे आराम म्हणून नाहीच आहे. हे आता ही ऊस तोडून गेला की 4-5 दिवसांनी परत खोडवा जाळायचा, परत पुढची मशागत चालूच राहते. तसं शेतकऱ्याला एकही दिवस कसलाच आराम नाही, चालूच राहते काय नाही काय. तर आता थोडंसं तोडायचं राहिलेलं आहे, नंतरच मग हे एवढं तोडून झाल्यानंतरच मग भरायला सुरुवात करतील. तर एक खेपामध्ये काय जाणार नाही, अजून इकडची बाजू थोडीशी राहिलेली तोडायची. आणि ह्या 2 एकरमधला हे जे दलदलीचं रान आहे ना, ह्याच्यामधला एवढा काय ऊस म्हणावा असा आपला आलेला नाही. म्हणजे त्यातलं पाणी साठलं नाही शेवटपर्यंत, आत्तासुद्धा चिखलच आहे. तर आपल्याला दुसरं ट्रॅक्टर लावून ह्यातलं पण काढावंच लागणार आहे, कारण अजून पण चिखलच आहे. थोडं पुढं गेलं की चिखल त्याच्यामध्ये निघतोच आहे. तर असं झालेलं आहे. उन्हाळ्यातच मे महिन्यातच पाऊस आला, त्याच्यामुळं ते पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो तोपर्यंत तर रान चिघडून बसलेले होते, त्याच्यामुळं थोडी ऊसाची वाढ झालेली नाही आपल्या. तर आहे त्यात समाधान मानायचं. आणि तेच तोडायचं चालू. तरी पण गवत हे कापून काढलं होतं, तरी पण ह्याच्यात बरंच अजून तसलं चिमूक काट्याचं ह्याचं त्याचं गवत भरपूर आहे. असं खोडवं जरी जाळला ना तरी ते जळल्या जाणार नाही. त्याला आपल्याला परत एक पाणी देऊन नंतर मग परत ह्याला खुरपणी केल्यावर करावं लागेल लगेचच. आपल्याला ऊस गेला की खोडवा फुगला की परत पाणी द्यायचं आणि वापस आल्यानंतर मग खुरपणी द्यायची. बघा इथं आपण आंबे लावले होते छोटं, तर गेल्या वर्षी ह्याला सुद्धा आंबे आले होते आपल्या आंब्याच्या झाडाला. आणि इकडे एक हे तर ह्याला मोहर बघा किती आलेला आहे, बघा पूर्ण मोहर आला आहे. बारीकच झाड आहे तसं खोड. तसंच ते पलीकडे एक होतं तिथं त्या गवताच्या ठुंबरीच्या तिथं, पण हे पाण्याने आहे ना, पाणी हे सगळं गच्च भरलेलं असतं ना पूर्ण, त्याच्यामुळं पाण्याने हे सगळं हे झालं आणि जळालेलं आहे झाड आपलं आंब्याचं. हे बघा ह्याला किती मोहर आलेला आहे. बारीकच आहे, इतका गोड आहे ना आंबा. असाच आंबा इतकाच गोड आपला पलीकडं पण होता, पण गेला तो जळाला, झाडच जळालं त्याचं. म्हणजे आणलाय मला, हां होय फुलपात्रच भरलंय. ह्या ग्लासात घे तुला थोडासा. पिऊन आले नाही मला लय झालं बाई हे एवढं. दीदींनी पेलं होतं तुम्हाला घेऊन आले. ऊसतोड चालू होती, तिकडून जाऊन आल्यानंतर म्हणलं मेथी घास कापावा आणि एक सारा बरोबर 3 दिवसात पूर्ण केला. तर म्हणजे बरोबर ते एकदम योग्य वेळेवर ते डबल कापण्यासाठी येतं आणि गायांना पण तेवढा पुरला जातो. तर स्नेहलने इकडं चहा आणलेला आहे रानातच, 5 वाजलेले आहेत. तर ती म्हणजे घराच्या बाहेर आलं कीच रान लागतं, जवळच घर आहे. तर लगेच चहा घेऊन आली होती, चहा घेतला आणि राहिलेला अर्धा सारा होता तो कंप्लीट केला. आणि बघा हे चिप्स काढून घेतल्यानंतर असे झालेले थोडे ओलसर आहेत, त्याच्यामुळे जर थोडे पिवळे वाटतात. आणि बटाटे पण जरा पिवळे जे बटाटे असतात थोडा पिवळसर तो बटाटा भेटला. बटाटे हे 2 प्रकारचे असतात, थोडा पांढरा आणि एक पिवळा. तर जे पिवळे होते ते आपल्याला भेटलेले. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.